नमस्कार मित्रांनो, मी जयदेव कुंभारे आज तुमच्यासमोर आलो आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन, जो आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2026 आणि 2027 बद्दल, जो आहे दिव्यांग कल्याणाबद्दल. म्हणजे दिव्यांगांसाठी केंद्र सरकार काय-काय करण्याची योजना बनवत आहे, त्याबद्दल हा व्हिडिओ आहे मित्रांनो. म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडला तर सबस्क्राईब नक्कीच करा, लाईक करा आणि हाईप करा. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 दिव्यांग सक्षमीकरणावर भर. महाराष्ट्र राज्यासह देशभरातील दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी या अर्थसंकल्पात रुपये 300 कोटीच्या नवीन उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. केवळ कल्याणकारी योजनांपुरता मर्यादित न राहता दिव्यांगांचा सन्मान, कौशल्य विकास आणि आर्थिक स्वातंत्र्य वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. महत्त्वाचे उपक्रम आणि तरतुदी. दिव्यांगजन कौशल्य योजना. त्या योजनेमध्ये ही एक योजना आहे जी 200 कोटी रुपयांच्या एक योजना असेल. पुढील 5 वर्षात 20,000 दिव्यांग व्यक्तींना IT, ॲनिमेशन, ज्याला AVGC म्हणतात, आणि आदरातिथ्य म्हणजे हॉस्पिटॅलिटी यांसारख्या क्षेत्रात उद्योगभिमुख व सानुकूलित प्रशिक्षण दिले जाईल. दिव्यांगजन सहारा योजना, जी 100 कोटीची असेल. अलिमको च्या माध्यमातून प्रगत कृत्रिम अवयव आणि ब्रेल रीडर यांच्यासारख्या AI इंटिग्रेटेड कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उच्च तंत्रज्ञान सहाय्यक उपकरणाच्या उत्पादनावर भर दिला जाईल. असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी मार्ट्स, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एकाच छताखाली विविध सहाय्यक उपकरणे पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी विशेष केंद्राची स्थापना केली जाईल. ह्या निधीमध्ये वाढ झालेली आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाला एकूण 1669.72 कोटीचा निधी मिळाला असून यात गेल्या वर्षाच्या तुलनेत 30% वाढ करण्यात आली आहे. डिजिटल सुलभता. सरकारी विभागामध्ये उत्तम संवाद साधण्यासाठी सायनेबल व्हिडिओ रिले सर्व्हिस म्हणजे VRL सुरू केले जाईल. ओके, ह्या योजना आलेल्या आहेत. तुम्हाला तर माहितीच आहे, संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे, हे दिव्यांगांसाठी आहेतच. पण ह्या योजनांमध्ये भर केलेला आहे. म्हणून ह्या योजनांबद्दल तुम्ही स्टडी करा, कारण हे आताच्या केंद्र सरकारने केलं आहे. आणि येत्या 6 तारखेला महाराष्ट्र सरकार पण आपलं बजेट मांडणार आहे. कारण केंद्राच्या बजेटचा उपयोग महाराष्ट्राला पण होईल, हे तर माहित आहे. आपण केंद्रामध्ये आपण पण येतो, तुम्हाला पण त्याचा फायदा मिळेल मित्रांनो. म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मी आहे जयदेव कुंभारे आणि अशा प्रकारच्या न्यूज तुमच्या समोर मी आणत असतो. प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू.